आपण एकदा ठरवलं पुढं करतो की नाही काम आपण. तुमचा आमच्यावर विश्वास आहे, पक्षावर आहे, नेत्यांवर आहे, माझ्यावर आहे. मला वाटतं आपण एकदा ठरवलं, कोणाला काही म्हणू द्या, कोणाला काही बडबड करू द्या, बडबड करण्याची हालत कशी झालेली आहे सपाट, अगदी काहीच नाही, कुठेच नाही. त्यामुळे ज्यांना काय म्हणायचं म्हणू द्या, आपण त्या मागणीत करू नका. कोण काय बोलतोय, कोण काय आरोप करतोय, कोण काय करतोय, आता कोणाला काय म्हणावं मला ते समजत नाही. मला आता तो विषय काढायचा मला बोलायचं नाहीये. जे बडबड करतायत त्यांची परिस्थिती कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे, त्याची हालत काय झाली हे माहिती आहे. पण जाऊ दे, त्यांना विचारता कोणी विचारते, त्यांना पुढे ना पुढे थोडंसं तोंड काढावं लागतं. ते आपल्यावर बोलल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे आता तो विषय आपण न गेलेला बरा, आपण तो विषय सोडून दिलेला आहे. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. ही जी तयारी आहे ही जी ही 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 आपण आता जे सगळं कार्यशाळा करतो, एक कार्यक्रम घेतो, हे त्याचाच एक भाग आहे. हा काही नवीन काढलेला कार्यक्रम नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण कार्यक्रम सगळ्यांना संघटित करायचा आहे, सगळ्यांना एकत्रित करायचं आहे. नुसता कार्यक्रमात दिला म्हणून आपण 10-5 कार्यक्रम जमले, नाव रे तू घाल फोटो झाला आपला कार्यक्रम, असं चालणार नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींचा फोटो लावला, हार घातला, 4 जण नमस्कार केला, फुलं टाकले, ते रे फोटो झाला आपला कार्यक्रम, असं करून अजिबात चालणार नाही. योगा दिवस आहे, एका ठिकाणी योगा चालू जाऊन बसले, फोटो काढला आपला, झाला योगा दिवस, असं चालणार नाही. हा कार्यक्रम आपण स्वतः घडवून आणायचा आहे. त्यासाठी आपण स्वतः पुढाकार करायचा आहे. तिथे शेकडोच्या संख्येत, हजारात सगळे कार्यकर्ते कसे येतील. योगा डे शाळेमध्ये जा, 4 महाविद्यालयामध्ये जा, त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते करून घ्या. आपण आपल्या गावामध्ये बोर्ड लावा, फलक लावा, गावाच्या सगळ्या महिला असतील, पुरुष असतील, त्यांना जमा करा. मला वाटतं अशा पद्धतीने कार्यक्रम झाले पाहिजे. अन्यथा अशा अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात की बस इतकी शिस्त लावण्याचं काम, आर्थिक शिस्त लावण्याचं काम, करप्शन फ्री करण्याचं काम, देश करण्याचं काम देवेंद्रजी या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. आणि खरंच सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल, कौतुक वाटेल, असंच त्यांचं काम त्यांची टीम म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय. दोन्ही मुख्यमंत्री करतायत, अतिशय चांगलं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आता आपल्याला विधानसभेचा निकाल झाला, मामांनी या ठिकाणी सांगितलं, आता आमचं काम झालं, आता तुमचं आहे, आता नंबर तुमचा आहे. तर तुम्ही पण तुम्हाला काय करता, नंबर आता बाहेर खूप काम आहे. आमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट खातं आहे, आपत्ती आहे, आता 2-3 महिने पाऊस पडेल, कुठे काय होईल, पूर येईल, जास्त मला बाहेर जावं लागेल. त्यामुळे मामा तुम्ही सांभाळून घ्या. आता सगळे अध्यक्ष आहेत आपले, सगळे आमदार आहेत, तुम्ही सगळं सांभाळून घ्या, मला थोडं मोकळं करा, चालेल ना. टोप्या बिल्ले मग साहित्य पाठवले फक्त. निवडणुका आपल्या समोर आलेल्या आहेत. लोकसभा झाली, लोकसभेला आपण आपल्या 2 जागा, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी आपण आपल्या 2 जागा निवडून आणल्या. इतका निगेटिव्हिटी असताना सुद्धा, इकडे निकालाची उर्धा केली असताना सुद्धा जळगाव जिल्हा सगळ्यात वेगळा आहे. याची चर्चा दिल्लीत सुद्धा आहे. किंवा बाकी काय असेल असं मला माहित नाही, पण जळगाव जिल्ह्याची बरोबरी कोणी करू शकणार नाही महाराष्ट्रामध्ये. आपण सगळं 3 लाखाच्या खाली निवडून येणार नाही. आपण 3 लाखाच्या वर 2 जागा या ठिकाणी निवडून आणल्या. आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये आपण विक्रमच केला. भाजपच्या सगळ्या जागा मागच्या वेळेला हरिभाऊ पडले होते, त्याची जागा आपल्याकडे त्या ठिकाणी नव्हती, श्री चौधरी निवडून आले. पण यावेळेला आपण ती सुद्धा जागा निवडून आणली आणि 100% निकाल जळगाव जिल्ह्याने या ठिकाणी दिलाय. विरोधकांचा समूह नाही ना, कोणी शिल्लक ठेवलं नाही, कोणी शिल्लक ठेवलं नाही. आपण विरोधक म्हणून कोणालाही ठेवलं नाही. इतकं चांगलं काम आपण सगळ्यांनी केलं, याचं सगळं श्रेय तुम्हाला जात आहे, ते कार्यकर्त्याला जात आहे, ते पदाधिकाऱ्यांना जात आहे. त्याचं काही आम्ही आमच्या बळावर सगळे निवडून येऊ शकत नाही. मी तर मतदारसंघामध्ये 3 मध्ये पाय पण नाही ठेवला. सगळे आमचे आहेत पर्सेंट सगळे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे तिकडे आहेत. त्यांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली. मी सुद्धा सर्व उत्तर महाराष्ट्र काही बाहेर तिकडे फिरायला मोकळा झालो. शेवटच्या दिवशी तिथे आलो. मी फक्त शेवटच्या दिवशी झालो. मी मतदारसंघात नव्हतो 2.5-3 महिने. शेवटच्या दिवशी आलो. हेलिकॉप्टरला ते 5 मिनिट उतरला. 5 तारखेला कमी असताना मी खाली उतरलो, गाडीमध्ये बसलो आणि मुक्ताईनगरला गेलो. मतदारसंघातही नव्हतो, सरळ मुक्ताईनगरला गेलो. पूर्ण वेळ मी मुक्ताईनगरला गेलो शेवटचे 2 दिवस.
आणि ते 5 दिवस आपल्याकडे आले होते त्यामुळे मला तिकडे जावं लागलं. आणि सगळे निकाल पॉझिटिव्ह लागले. आपले सगळे आमदार आपण निवडून आणले आणि त्यामुळे तुमचं अभिनंदन करावं, तुमचे आभार मानावे थोडे कमीच आहे. पण आता निवडणुका या आपल्या निवडणुका आहेत. आता नगरपालिका आहे, पंचायत समिती आहेत, झेडपी आहे, महापालिका आहे. या सगळ्या म्हणजे हजारो लोकांना संधी यातून आता मिळणार आहे. हजारामध्ये जिल्ह्यातून तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी नगरसेवक निवडून द्यायचे. जिल्हा सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, महापालिकेचे नगरसेवक आहेत, ते आपल्याला निवडून द्यायचे. आणि म्हणून जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला, जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. कारण सगळे आमदार आपल्या कोणीच पण निवडून पडलेले नाही. इथून पुढे नाही, आपण 100% निकाल आपण या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात आहे. आणि म्हणून याही वेळेला आपल्याला ते पुन्हा दाखवून द्यायचं आहे. आतापर्यंत आपल्या कधी नसेल स्पष्ट बहुमत. गेल्या वेळी आपण जिल्हा परिषदमध्ये स्पष्ट बहुमत घेतलं. 68 जागा होत्या, 64 जागा होत्या. आपण 35 सदस्य जिल्हा परिषदेचे आपण या ठिकाणी निवडून आणले. आणि पहिल्यांदा पुन्हा एका पक्षाला या ठिकाणी पूर्ण बहुमत पहिल्यांदा या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये मिळालं. आणि म्हणून माझी यावेळेलाही आपल्याला विनंती आहे, आवाहन करायचं आहे की यावेळेला 35 वर काम चालणार नाही. त्यावेळेला 50च्या खाली आम्ही एकही जागा देणार नाही. 50 तास झालाच पाहिजे. असं चालणार नाही की आम्ही 35 देऊ, 36 देऊ, 18 येऊ, असं चालणार नाही. यावेळेला बघा आपल्याला युती करायची आहे. महायुतीमध्ये आपण आहोत. महायुती झाली, होईल, छानच आहे, आनंदच आहे. दुर्दैवाने काही झालं, काही कार्यक्रम नाही ऐकलं, कोणी काही केलं, इलेक्शन उभं राहिलं, काय होईल ते होईल. पण मी तुम्हाला पुन्हा सांगेन की 50च्या खाली जागा भारतीय जनता पक्षाची एकही येता कामा नये. पूर्ण बहुमत आपल्याला या ठिकाणी, पूर्ण बहुमत. पण आपली संख्या जेवढी आहे जागा 35 जागा तर आपल्या ठिकाणी आपल्या स्वतःच्याच आहे, त्या ठिकाणी स्वतःच्याच आहे. आणि म्हणून मग जिल्हा परिषद असेल, प्रत्येक तालुक्याची पंचायत समिती असेल, ही आपल्याला ताब्यात घ्यायची आहे. देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झालेत. 2.5 वर्षाचा काळ अतिशय वाईट गेला, काही झालं नाही. पण 2.5 वर्षानंतर आता पुन्हा आपण त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत आहोत. मला वाटतं आजपर्यंत इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत आपल्याला नसेल. स्पष्ट बहुमत भाजपला. 137 आमदार आपले भाजपचेच फक्त या ठिकाणी आहेत. 137 मित्र पक्ष सोडून द्या, पण 137 आमदार आपले फक्त भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी आहेत. यावरून किती मोठं मतदान लोकांनी आपल्याला केलं, किती स्पष्ट मतदान भाजपला या ठिकाणी दिलं. लोकसभेच्या वेळेला आपल्याला असं वाटत होतं की काय होईल काय नाही, जसं काही नरेटिव्ह पसरवण्यामध्ये ते सक्सेस झाले, यशस्वी झाले समोरचे विरोधक. पण लोकसभेनंतर आपण ज्या पद्धतीने कामाला लागलो, ज्या पद्धतीने यावेळी समोरचे लोक हवेत राहून गेले, झालं तर आपलं जमलं. आम्हाला म्हटलं जमलं. मला तरी बंगला सोडला की फ्लॅट घेऊन टाकला होता. म्हटलं 3 खोल्याचा. म्हटलं चला आता सामान्य शिफ्ट करावं लागेल, सगळंच करावं लागेल. आणि सगळंच केलं. खरं सांगतो, आता असं वाटत होतं की बाबा काय होईल काय सांगता येत नाही. आता जनाधार इतका उलटा गेला लोकसभेमध्ये, महाराष्ट्रामध्ये पण. त्यामुळे आम्ही चिंतित होतो, घाबरलेलो होतो. पण पुन्हा आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं, ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊन पोहोचलो, त्यापर्यंत म्हणजे सगळ्या एके गोष्टी इतक्या पॉझिटिव्ह झाल्या आणि इतिहास घडवला आपण. इतका चांगला निर्णय या ठिकाणी राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आला. आणि पुन्हा देवेंद्रजी या राज्यामध्ये आपल्याला जे हवे होते, जे आपल्याला अपेक्षित होतं, ते देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री या ठिकाणी राज्यामध्ये झाले. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इतकं सुंदर काम चाललेलं मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला म्हणजे इथे काही गोष्टी बोलू शकत नाही. सगळ्यात जास्त पंचायत समिती भाजपचा, सगळ्यात जास्त जिल्हा परिषद भाजपचा, सगळ्यात जास्त नगरपालिका भाजपचा, जिल्हा परिषद सगळं. महापालिकेमध्ये सगळ्यात मोठा उच्चांक कुठे? जळगावमध्ये आपल्याला करायचा, मला नाशिकमध्ये करायचा. सांगितलं तिथे 100 जागा आहेत, ते 100 निवडून नाशिकमध्ये. तुमच्या भरोशावर मी सांगतो, कार्यकर्त्यांच्या भरोशावर सांगतो. हे काय आमच्या एकट्याचं काम नाही आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आजपासून कामाला लागावं अशी विनंती मी आपल्याला करतो. पुन्हा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.